चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। जिथे लोकशाहीचा सन्मान नाही तिथे आम्ही जाणार नाही, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। कर्जाचं खापर लाडक्या बहिणींवर फोडलं जातंय। वडेट्टीवार यांचं सरकारवर टीकास्त्र। लाडक्या बहिणी योजनेतून महिलांनाच वगळलं जातंय, भास्कर जाधव यांचा निशाणा। कोट्यवधी खर्च करून बनवलेल्या मेलडी रोडचा फायदा काय? स्लॅब पडून मृत्यू झालेल्या जीवाची किंमत सरकारच्या नजरेत फक्त 5 लाख रुपये। आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देणार का? मुंबई महापालिकेमधील ठाकरेंच्या शिवसेनेकडे 7 प्रभाग समिती अध्यक्षपद, 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू। शरद पवार रुग्णालयामध्ये दाखल। पवारांची प्रकृती स्थिर असल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती। सोमवारपासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। राहुल नार्वेकर असणार विरोधकांच्या रडारवर। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटायला हवी। संजय राऊत यांची सरकारवर टीका। विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला पाहिजे, राऊतांचं वक्तव्य। महिलांमध्ये तुफान हाणामारी। कल्याण ग्रामीणमधील पिसवली गावातली घटना। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। आता सरपंच प्रशासक म्हणून पाहणार कारभार। मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकाची जबाबदारी। प्रशासक पदाचा गुंता राज्य सरकारने सोडवला। राज्यसभा विधान परिषदेसाठी आपली आणि आदित्यची भूमिका सारखीच। राज्यसभेवर जाण्याची पवारांची इच्छा आहे असं म्हणालो होतो खासदार संजय राऊत यांच्याकडून सारवासारव। एकनाथ शिंदे 2 दिवसांसाठी साताऱ्याच्या दरेगावी। मी गावी आल्यावर विरोधकांच्या पोटात दुखतं। पोटदुखीवर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पर्याय। शिंदेंचा विरोधकांना टोला। निफाडमधील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद। केळीच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला। ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास। सोमवारी बारामती इंदापूर दौंड बंदची हाक। मुसलमान मुलाशी लग्न केल्यानं लव्ह जिहादचा हिंदू संघटनांचा आरोप। स्वतःच्या मर्जीनं मुलासोबत आल्याची दिली होती कबुली। केंद्रीय पातळीवर अजित पवार यांच्या अपघाताची चर्चा केली। केंद्रीय विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंनी राजीनामा द्यावा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। जळगावच्या 40गाव न्यायालय परिसरामध्ये वकिलावर जीवघेणा हल्ला। 7 ते 8 अज्ञातांकडून धारदार शस्त्रानं वार। हल्ल्यामध्ये वकील समीर शेख यांच्या हाताला गंभीर दुखापत। महादेव मुंडेंच्या मुलाला परळीत मारहाण। वाल्मिक कराडच्या मुलांकडून आम्हाला धोका। सुशील कराड, गणेश कराडवर ज्ञानेश्वरी मुंडे यांचे गंभीर आरोप। मुंबई गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण। माणगावात सुरुंगाच्या स्फोटामुळे घरांना तडे गेल्याचा आरोप। ग्रामस्थांनी कंपनीच्या कार्यालयात घुसून केली मारहाण। मुंबईतल्या दादर परिसरातील फेरीवाल्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरूच। रस्त्यावर बसणारे फेरीवाले आणि फुल विक्रेत्यांवर कारवाई। फुल विक्रेत्यांचं सामान घेतलं गेलं ताब्यात। भारत ब्राझील दरम्यान खनिज सहकार्य करारावर स्वाक्षरी। मोदी दा सिल्वा यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा। आयात शुल्क आता 15%। डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा। अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुद्धा कठोर टीका। अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे मध्यरात्री हवाई हल्ले। अफगाणिस्तानमध्ये 7 ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोनद्वारे हवाई हल्ले। तेहरीक-ए-तालिबानने पाकिस्तानात केलेल्या हल्ल्याला दिलं प्रत्युत्तर।